रामकृष्ण हरी, जय हरी. बंधू भगिनींनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे. सकाळचे 8 वाजलेत आणि मी आलो आहे भामनाथ डोंगरावर. भामनाथ डोंगर जो की पूर्ण महाराष्ट्रभर सर्वजण त्याला भंडारा डोंगर म्हणतात. जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराजांचं जे गाव आहे देहू, त्या देहू गावापासून हे 8 किलोमीटरवर हे स्थान आहे. चला या ठिकाणी दर्शन घ्यायचंय आणि आणखी काही माहिती सुद्धा आपल्याला घ्यायची. माऊली, आता मी भंडारा डोंगरावर आहे, आपणास सांगितलंच आहे. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथीचे जे अभंग आहेत या ठिकाणी निवांत क्षणी ते त्याची रचना करत होते. त्यांची पत्नी जिजाबाई या ठिकाणी त्यांना जेवण घेऊन यायची आणि एक वेळेस जेवण घेऊन येत असता त्यांना पायामध्ये काटा रुतला. तो भगवंताने वेगळा वेश धारण करून काढला होता. तेच हे ठिकाण आहे. चला, त्यांची जी पत्नी आहे जिजाबाई किंवा प्रेमाने महाराज त्यांना अवले म्हणायचे, त्या मंदिराकडे आपणाला जायचंय. या भंडारा डोंगरावर 150 कोटी बजेट असलेलं एक मोठं मंदिर उभारलं जातंय आणि त्याच्या अगदी डाव्या बाजूस पहा नांदुरकी वृक्ष आहे की त्या वृक्षाखालीच तुकाराम महाराज अभंग रचत होते. आणि हे जे भंडारा डोंगर स्थान आहे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येतं. तसं पाहिलं तर 6 किलोमीटरवर खाली जे देहू गाव आहे ते हवेली तालुक्यात आहे आणि त्यापासून 20 किलोमीटरवर माऊलींचं समाधीस्थान आळंदी देवाचे आहे. मित्रांनो, आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर धो पाऊस कोसळतोय. त्यामुळे या भंडारा डोंगरावरून आपण या बाजूस पाहू शकता अतिशय नयनरम्य परिसर आपल्याला दिसतोय. आणि या ठिकाणी सकाळी 8चा टायमिंग असल्यामुळे जे मोर आहेत त्यांचा केकारावा सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल. काही अंतरावर ते मोर आहेत. या ठिकाणाहून मला वाटतं बहुतेक ते तुम्हाला दाखवणं अशक्य आहे. पण चला, सकाळच्या वेळी अतिशय या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद वाटतोय. आणि तुकाराम महाराजांनी जो गाथा लिहिला होता तो याच ठिकाणी लिहिलेला होता. त्याचप्रमाणे अगदी तरुणपणात विशीच्या आयुष्यामध्ये त्यांना अध्यात्माचा आणि सामाजिकतेचा साक्षात्कार झाला होता आणि त्यानंतर प्रेरित होऊन त्यांनी त्यांचे जे कर्ज खते होती ती इंद्रायणीमध्ये बुडवली होती. माऊली, भंडारा डोंगरावरून जे नयनरम्य सौंदर्य आपल्याला दिसतंय आणि सकाळची वेळ आहे त्यामुळं तर अतिशय प्रसन्न वाटते. आणि तशी आध्यात्मिक दृष्ट्या ही स्थळ सुद्धा अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र आहे. भगिनींनो, सकाळी 8 वाजता आम्ही देहूपासून 6 किलोमीटरवर असलेला जो भामनाथ डोंगर किंवा भंडारा डोंगर आहे या ठिकाणी आलो होतो. आणि ही जागा आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आणि पवित्र आहे. फार बरं वाटलं या ठिकाणी येऊन. आणि पुढील काळामध्ये आपण वर्षाने 2 वर्षाने आलो तर या ठिकाणी भव्य मंदिरच आपणाला उभारलेलं दिसेल, कारण त्याचं बजेट जवळपास 150 कोटी आहे. तर आपणाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.